नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पानदिवे गावात 15 डेंग्यूचे रुग्ण, नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी झाकून ठेवावे। डॉक्टर वंदनकुमार पाटील। उरण तालुक्यातील पानदिवे गावात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळून आले आहेत। सदर रुग्ण हे खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार करून घेत असून त्या रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे। दरम्यान या आजाराचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली वतीने या संदर्भात उपाययोजना तसेच जनजागृती करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी आपापल्या घरात साठवून ठेवलेले पाणी झाकून ठेवावे, तसेच आपल्या घर परिसरात डासांची उत्पत्ती वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉक्टर वंदनकुमार पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी उरण यांनी केले आहे। पावसाळा सुरू झाला की विविध आजारांचे रुग्ण आढळून येतात। यामध्ये सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांचा रुग्णांचा समावेश असतो। मात्र सध्या उन्हाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिक पाण्याची साठवणूक करतात। उरण तालुक्यातील काही गावांमधील नागरिक हे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपापल्या घरात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करत असल्याचे दिसून येत आहे। पानदिवे गावातील नागरिकांनी ही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपापल्या घरात परिसरात पाण्याची साठवणूक केल्याने उघड्यावर असणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झाल्याचे दिसून येत आहे। सदर डास हे चावल्याने पानदिवे गावात 15 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत। सदर रुग्ण हे खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार करून घेत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसल्याचे शासकीय अहवालामधून स्पष्ट झाले आहे। दरम्यान या आजारांचा अधिक प्रसार होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोली वतीने या संदर्भात उपाययोजना तसेच जनजागृती करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी आपापल्या घरात साठवून ठेवलेले पाणी झाकून ठेवावे, तसेच आपल्या घर परिसरात डासांची उत्पत्ती वाढणार नाही याची दक्षता घ्यावी। तसेच तीव्र डोकेदुखी, डोळ्यामागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यापैकी कोणतीही लक्षणं असतील नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टर वंदनकुमार पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी उरण यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।